विठ्ठलाच्या सासूरवाडीची पहिली दिंडी पंढरपुरात आली आहे। कौंडण्यापूर येथून रुक्मिणी मातेची दिंडी पंढरपुरात पोहोचली। तब्बल 600 किलोमीटरचा पायी प्रवास करत दिंडी पंढरपुरात येऊन विसावलेली आहे। आषाढी एकादशी निमित्त एका विठ्ठल भक्ताने अनोखी कलाकृती साकारलेली आहे। तांदळावर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती साकारली आहे। तांदळावर साकारलेली विठ्ठल आणि रुक्मिणीची कलाकृती अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरली आहे। कल्याण शहरी आणि ग्रामीण भागातील भाविकांसाठी एसटी महामंडळाच्या विभागीय सूचनेनुसार प्रत्येक आगारात विशेष नियोजन करण्यात आले। त्यानुसार यंदा कल्याण आणि विठ्ठलवाडी एसटी आगारातून जवळपास 16 एसटी बस पंढरपूरला मार्गस्थ होणार आहेत। मुसाळ तालुक्यातील वांजोळा साकेगाव दरम्यान रेल्वे पुलाखाली पावसाचं पाणी साचल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। पाणी साचल्यानं पुलाखालून वाहन काढताना कसरत करावी लागते। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत कर्नाटक सरकारच्या निर्णयाला महाराष्ट्रातील यापूर्वीच्या आणि आत्ताच्या सरकारचा असलेला कडाडून विरोध कायम आहे। त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात देखील हीच भूमिका कायम ठेवली आहे, अशी स्पष्ट ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली। चांदोली परिसरात पावसाची संततधार कायम आहे। धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होते। संततधार पाऊस आणि वाढणारा पाणीसाठा यामुळे चांदोली धरणाचे दरवाजे दुपारी 2 वाजता उघडण्याचा निर्णय धरण प्रशासनाने घेतलाय। कुडाळ जिल्ह्यात बुधवारपासून मुसळधार पाऊस कोसळत असून कुडाळ तालुक्याला देखील मुसळधार पावसाने झोडपून काढले। सह्याद्री पट्ट्यात देखील धुवाधार पाऊस कोसळत असून सर्वच नदी नाल्यांना पूर आलेला आहे। तालुक्यातील भंगसाळ नदीनं रौद्ररूप धारण केल्यानं गुरुवारी पहाटेपासूनच पुराच्या पाण्यानं नदीचं पात्र सोडलं। 2 दिवस कोसळत असलेल्या धुवाधार पावसामुळे कणकवली तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। गड नदीचं पाणी रस्त्यावर आल्यानं आचरा हळवल बोर्डवे कळसुली या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। रात्रभर वीज पुरवठा देखील खंडित झाला होता। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कायम राहिल्यानं खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। यंदाच्या हंगामात आतापर्यंत 3.19 अब्ज घनफूट पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस सुरू आहे। धरण परिसरात देखील पाणी पातळीत वाढ झालेली आहे। जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण हे 57% भरलं असून गेल्या वर्षापेक्षा समाधानकारक स्थिती असल्याचं म्हटलं जातंय। गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळावं या मागणीसाठी त्यांचा मोर्चा येत्या बुधवारी सकाळी 11 वाजता मुंबईतील आझाद मैदानातून विधान भवनावर धडकणार आहे आणि गेल्या 22 वर्षांपासून लढा देणाऱ्या गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांसाठी गिरणी कामगार समिती आणि मुंबईतील 15 प्रमुख संघटनांनी या मोर्चाचं आयोजन केलंय। ई चलन आणि वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक कायद्यांच्या विरोधात वाहतूकदारांचं बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरू आहे आणि या संपामध्ये नवी मुंबईमधील 70,000 अवजड वाहनांचा समावेश आहे। ई चलन कारवाई थांबवावी, क्लीनर अनिवार्य असल्याचा निर्णय मागे घ्यावा अशा मागण्यांसाठी सर्व अवजड वाहतूक करणाऱ्या संघटनांचा संप होणार आहे। वाहतूक पोलीस आणि आरटीओकडून चुकीच्या पद्धतीनं जारी करण्यात आलेले ई चलन रद्द करण्यासोबतच इतर मागण्यांसाठी वाहतूकदारांनी 2 जुलैपासून राज्यव्यापी संप पुकारलाय। 2 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास संपाची तीव्रता वाढवण्याचा इशारा राज्य माल व वाहतूक संघटनेनं दिलाय। राज्यातील इयत्ता 1ली आणि 2रीच्या मराठी आणि इंग्रजी भाषेच्या शाळांमध्ये हिंदी भाषा वगळून शाळेचं सुधारित वेळापत्रक आजपासून लागू होणार आहे। राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेनं हे आदेश जारी केले। मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर असणाऱ्या बोधचिन्हावर मुंबई शब्दाचा चुकीचा उल्लेख झाला होता। या चुकीसाठी कंत्राटदारावर कारवाई करण्यात आली असून कंत्राटाच्या एकूण रकमेच्या 20% रक्कम दंड म्हणून आकारली जाणार आहे। मुंबई विद्यापीठानं संलग्नित महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांसाठी पदवी अभ्यासक्रमांच्या 2025-26 वर्षाच्या नियोजनाचं कॅलेंडर जाहीर केलं आहे आणि त्यानुसार हिवाळी सत्राच्या परीक्षा 9 ते 25 ऑक्टोबर दरम्यान घेतल्या जाणार आहेत। राज्यातील 11वीसाठी एकूण 3,57,691 विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत, तर कॅप अंतर्गत 2,85,298 इतके प्रवेश झाले। शिक्षकांना अध्यापनाऐवजी अन्य कामांमध्ये गुंतवू नये असा नियम असतानाही मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील बहुतांश शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून काम करण्याचे आदेश देण्यात आले। हा आदेश तातडीनं मागे घेऊन निवडणूक कामातून शिक्षकांची मुक्तता करावी अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेनं केली आहे। महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीनं लाभ घेणाऱ्या 2,289 महिलांना वगळलेला आहे। योजनेमधून वगळण्यात आलेल्या या महिला सरकारी कर्मचारी होत्या। अलीकडील काळात झालेल्या छाननीमध्ये या लाभार्थी महिला अपात्र असल्याचं आढळून आल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे। एसटी प्रवाशांची अडचण आता दूर होणार आहे। रेल्वेप्रमाणेच आता एसटीचं देखील लोकेशन प्रवाशांना कळणार आहे आणि त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे। परिवहन खात्यानं बेकायदेशीर ॲप आधारित प्रवासी वाहतूक करणाऱ्या सेवा कंपन्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे आता अनधिकृत बाईक टॅक्सीला
चाप बसणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अनधिकृत बाईक टॅक्सी धावत असल्याचं नुकतंच उघड केलंय। पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी राज्याच्या पर्यावरण विभागाचा ना हरकत दाखला मिळालाय। निधी देखील नाहीये आणि त्यामुळे पुनरुज्जीवनाचं काम रखडलेलं आहे। राज्य शासनानं पवना नदी पुनरुज्जीवनासाठीचा ना हरकत दाखला आणि निधी देण्याची मागणी भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे। मुंबईतील कबूतरखान्यांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। क्षयरोगासारख्या आजारानं अनेकांचा मृत्यू देखील झाला असून मुंबई महापालिकेनं हे कबूतरखाने बंद करण्यासाठी तात्काळ मोहीम राबवावी आणि त्याचबरोबर कबूतरांमुळे होणाऱ्या आजारांबाबत जनजागृती करावी असे निर्देश सरकारच्या वतीनं देण्यात आले। कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे नागरिकांना धोका निर्माण होत असल्यामुळे काही महिन्यांपूर्वी कबुतरांना खाद्य देण्यासंबंधी कडक निर्बंध दिले होते। मात्र त्यानंतरही नागरिक कबुतरांना खाऊ देत असल्याचं दिसत असून सरकारनं शहरात कबुतरांना खाद्य देणं तात्काळ बंद करण्याचे निर्देश बीएमसीला दिले। मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव मुलुंड जोड रस्ता अंतर्गत बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्यांच्या बांधणीला आता गती मिळणार आहे। उद्यानातील वन खात्याची 19.43 हेक्टर जागा पालिकेच्या ताब्यात देण्यात आली आहे। भारतीय हवाई दलात सामील होण्याची सुवर्ण संधी इयत्ता 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी निर्माण झालेली आहे। भारतीय हवाई दलानं एअरमॅन ग्रुप वाय नॉन टेक्निकल मेडिकल असिस्टंट ट्रेडच्या भरतीची घोषणा केली आहे। नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे। यासाठी अंदाजे 12,000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत आणि हा निधी कुठे खर्च झाला, कोणत्या कामांसाठी झाला त्याचं लेखापरीक्षण करून हा अहवाल दोन्ही सभागृहात सादर केला जाईल। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातून जाणाऱ्या इंदोर हैदराबाद महामार्गाच्या कामासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनात योग्य मोबदला न मिळाल्यानं गेल्या 4 महिन्यांपासून शेतकऱ्यांनी पूर्णा नदीवरील पुलाचं काम बंद पाडून आंदोलन केलं। यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतलंय आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याबद्दल मंदिर संस्थांकडून 8 पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे। त्यांना नोटिसा देऊन खुलासा देखील मागवण्यात आला होता। मात्र तो समाधानकारक न वाटल्यानं मंदिर संस्थांनं पुजाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय। महाड तालुक्यातील दरडग्रस्त तळीये गावाचं पुनर्वसन 3 वर्षांपासून रखडलेलं आहे। सध्या इथे 92 घरं पूर्ण झाली असून 66 जणांना हक्काची घरं मिळालेली असली तरी 135 घरांची कामं अपूर्णच आहेत। महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि सातारा जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमानं कराड पंचायत समितीमध्ये प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला। विविध पिकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मांगेली येथे पुन्हा एकदा अस्वलाचं दर्शन झालंय आणि त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या अस्वलाचा मुक्त संचार करत असलेला व्हिडिओ ग्रामस्थांनी मोबाईलमध्ये कैद केलाय। बुलढाण्यामध्ये जमीन मोजणीसाठी 1 वर्षापूर्वी केलेल्या अर्जावर अजूनही कार्यवाही होत नसल्यानं महिला अर्जदारानं भूमिलेख कार्यालयातील अधिकाऱ्याला विचारणा केली असता त्याच्याकडून अरेरावीची आणि उद्धटपणाची वागणूक मिळाल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। त्यामुळे अशा मुजोर अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी या महिलेनं केली आहे।